नमस्कार मंडळी, मी तुमचा कोकणी मित्र ओमकार वडील आणि सरकारम्य कोकणातून सर्वांचं आपल्या कोकणी मित्राचं युट्यूब चॅनेल मनापासून सरचं स्वागत करतो। तुमचा आजचा दिवस सुख समृद्धीने आनंदात जावो अशी देवाची प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात आधी आपल्या संपूर्ण यूट्यूब फॅमिलीला वड पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे कोकणातली वड पौर्णिमा। तर आता झालं आहे कसं माहिती आहे का, आपल्या इथे जे वडाचं झाड आहे ना, ते मागच्या वेळेला आपण सर्व फांदे वगैरे मांडले होते। तर व्हिडिओ बघितला नसाल लिंक मी दिलेली आहे, जाऊन पहा व्हिडिओ। तर ते आता झालं आहे कसं माहिती आहे का, तिथे आपण लाकडाचा मास पण टाकलेला आहे। तर तिथे अशी गोल फिरायला जागा वगैरे नाही आणि पाय वगैरे घसरून पडायला सुद्धा होऊ शकतं, कारण सर्व गुळगुळीत झालेलं आहे। तर पप्पांनी काल त्यातले एक फांदी तोडून आणला नाही आणि ती आता वरती लावलेली आहे आणि तिथे आपण सर्व प्रोसिजर जी असते वडपौर्णिमेची ती सर्व करणार आहे मम्मी। तर तुम्हाला मी व्हिडिओत पुढे दाखवीनच कोकणातली वडपौर्णिमा कशी असते, पण प्रत्यक्षात वडाला फेऱ्या मात्र दाखवू शकत नाही, कारण मी आता जसं सांगितलं ते लाकडं पण येत नाही, बिलकुल जागा नाही फिरायला। नाही त्या लाकडाच्या खाली जनावरंसुद्धा असू शकतात, मोठा जास्त चान्स आहे। ते सर्व आपण वरती करणार आहे आज। तर कशा प्रकारे करणार आहे ते तुम्ही व्हिडिओ पूर्ण नक्की पहा। तर चला म्हणजे अजून एक दुःखद घटना आपल्यासोबत आता अशी झालेली आहे की आपला जो पिल्ला होता, म्हणजे तो बोका जो होता आपलं तुम्हाला माहितीच असेल, तो पिल्ल्याला जे आहे ते वाघाने नेला नाही। आणि हे परवाची कालची गोष्ट आहे। रात्री तो गायब झाला होता आणि सकाळी आम्ही, म्हणजे परवाचीच गोष्ट आहे, रात्री गायब झालं आणि सकाळी बघितलं आम्ही, म्हटलं आता येईल। वरती जाऊन जेव्हा चौकशी केली तेव्हा वरच्या माणसाने आम्हाला काय सांगितलं की परवापासून वाघ पिसाळला आहे, त्यांच्या वरच्यांचं पण एकदा मांजर वगैरे काय ते नेला नाहीत, कोंबडी पण नेला नाही। तर पिल्या जो आहे तो आता आपल्याला सोडून गेलेला आहे, आपल्यामध्ये पिल्या राहिलेला नाही आहे। त्याला वाघाने नेला नाही, जसं की मी सकाळी व्हिडिओसुद्धा टाकला आहे। आता बाकीचे जे आहे ते आपले मी तुम्हाला दाखवणार आहे कोंबडी वगैरे। तर सर्वात आधी कोकणातली जी गुढीपाडव्याची प्रोसिजर वडपौर्णिमेची जी प्रोसिजर आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे। आता ब्लॅकी चालली आहे वरती, ती बघा ही ब्लॅकी आहे, ही चालली आहे वरती आणि इथे ओरिओला आपण बांधलेला आहे। आणि ओरिओला आपण काल सोडला होता रात्रभर, कारण का माहिती आहे काय, ओरिओ रात्रभर भोकतच होता। मला असं वाटतं की कदाचित इथे वाघ वगैरे आलेला असणार, त्याशिवाय तो एवढा भोकत नाही। आता त्याला बांधलं आपण डायरेक्ट, मग संध्याकाळवरती आतमध्ये नेऊन बांधणार आहे। चला तुम्हाला दाखवतो आपला कोकणातली वडपौर्णिमा। तर चला, तर मंडळी आता इथे सुरुवात झालेली आहे वड पुजायला। हे बघा, हे ते आपण ते केलं होतं, आता मम्मी वड पुजते आहे।
तर म्हणजे इथे वाण तयार केलेले आहेत आणि हे सर्व देवांचे इथे ठेवलं जातं सर्व इकडे. हे बघा, या अशा प्रकारे सर्व फळं जी आहेत ती कापून घेतात आणि ते वाण तयार करतात. आपली कोकणातली मंडळी आहेत त्यांना सर्व माहितीच असणार आहे, कोकणातील वड पौर्णिमा. तर म्हणजे आता इथे घरातल्या देवासमोर ठेवलेलं आहे वाण बघा, आणि बाकीचे जे आहेत ते बाहेर ठेवायचे आहेत सर्व ठिकाणी. आता वड पुसून झालेला वड पूजून झालेलं आहे आणि आता आपण खाली म्हणजे त्या वडाच्या खालच्या साईडला आलो आहे. आणि 2-3 दिवस पाऊस पडल्यामुळे काल एकदम जोरात मुसळधार पाऊस पडला होता काल. त्याच्यामुळे आता सर्व वातावरण बघा, कोकणातलं सर्व हिरवगार वातावरण आहे. आणि आता काजूनी आंबे सर्व संपलेले आहेत. इथं मच्छरी पण हे करतात. काजूनी आंबे सर्व संपलेले आहेत, त्याच्यामुळे आता कापलेले काजू वगैरे खायला भेटणार नाहीत, कारण मुसळधार पावसामुळे त्यांचा मोहर जो आहे तो सर्व कुसला गेला. तर आता आपण एक एक्सपेरिमेंट करणार आहे छोटंसं. ते कदाचित तुम्हाला 2-3 दिवसाच्या नंतर आपल्याला त्याचा रिझल्ट मिळू शकतो आणि तो मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओच्या किंवा मोठ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगेन. तर हा भन्नाट एक्सपेरिमेंट आत्ता आपण करतो आहे. तर काय करणार आहे, हे आहे आपल्याकडे टेप. हे बघा, ही टेप आहे आणि आपण खाली शेडमध्ये जाऊन सुरी घेणार आहे आणि एक्सपेरिमेंट काय करणार आहे, आपण एका झाडाची फांदी घेऊन दुसऱ्या झाडाला जॉईन करणार आहे चिकट टेप मारून. आणि नंतर 2-3 दिवसानंतर जाऊन बघूया की त्याला काय म्हणजे हे होतं आहे की नाही, ग्रोथ होते आहे की नाही ते दुसऱ्या फांदीची. तर चला आता एक्सपेरिमेंटला आपण सुरुवात करूया. तर म्हणजे एक्सपेरिमेंटसाठी आपण इथली फांदी तोडून घेऊया. हे फुलाचं झाड आहे, हे बघा, ही जी आहे नाजूक, त्याला फुलं पण पकडले आहेत. तर हे आपण तोडून घेऊया. तर म्हणजे हे तुटलेलं आहे. आता आपण हे पेरूच्या झाडाला नेऊन जोडूया. तर चला. तर म्हणजे आपण इथे काम केलेलं आहे. तर आता ह्याचा रिझल्ट जो आहे 3-4 दिवसाच्या नंतर भेटेल. चला. तर म्हणजे आपण आता खाली शेडमध्ये आलेलो आहे आणि आपल्या शेडमधलं जे काम होतं, कोंबड्यांचं पाणी वगैरे खाद्य वगैरे ठेवणं, हे काम आपलं फायनली सर्व झालेलं आहे. आणि हा व्हिडिओसुद्धा आपण आपला आजचा इथेच थांबूया. पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला आतलं जे आपलं काम जे झालेलं आहे तर ते दाखवतो. आणि आपल्याकडे सध्या किती पिल्लं आहेत, कुठली पिल्लं आहेत. जर तुम्हाला हवा असेल, पिल्लं जर हवी असतील तर कमेंट नक्की करा आणि मी कमेंटवर तुमच्या रिप्लाय पण देतो. पण तुम्ही सुद्धा रिप्लाय द्या, म्हणजे तुम्हाला जर हवी असतील तर कमेंट करून नक्की सांगा. मग मी तुम्हाला त्याच्यावरती कॉन्टॅक्ट नंबर वगैरे देईन. आता तुम्हाला जाऊन मी पिल्लं दाखवतो आपली. तर चला. तर मंडळी, ही फायटर पिल्ला जी आहेत ही 2 नंबरची आहेत आणि ह्यांचा कलर बघा, चॉकलेट आणि काळ्यामध्ये कलर येणार यांचा. आणि त्याच्यानंतर इकडे आहेत, ह्याच्यामध्ये पूर्ण ब्लॅक शेप येणार आहे बघा, पूर्ण ब्लॅक कलरमध्ये. आणि ही जी आहेत ती ही बारकी आहेत आणि ह्याच्यामध्ये वेगळ्या जातीची उलट्या पिसाची पिल्लं आणि बदकाची पिल्लं आणि गावठी पिल्लं आणि सफेदमध्ये फायटर पिल्लं उपलब्ध आहेत. तुम्हाला जर हवे असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे सर्व जे ब्रीड आहे ते ह्या 2 कोंबड्यांचं ब्रीड आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जर हवे असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे पावसातनं ऊन पडलं की वातावरण बघा कसलं जबरदस्त दिसतंय. वातावरण उन्हामुळे एकदम भारी असं वाटतं. इथं कोकणामध्ये सध्या तुम्ही आलो तरी 1 नंबर वाटतं. सर्व हिरवगार वगैरे एकदम, म्हणजे लय मजा येते कोकणामध्ये असं पावसातनं ऊन पडल्यावर. ते बघा. तर म्हणजे हा तर आपलाचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण 300 मंडळींच्या भरपूर क्लोज आहे आणि आपल्या व्हिडिओचा आनंद घ्या. वेळेच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला जय हिंद, जय भारत.